बरोबर आहे. म्हणा बरं. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर अनवोडाने सोने वाटे वाहुनिया दूर. म्हणा माझ्या बडे मग. अनवोडा वाटे सोने वाटे वाहुनिया दूर. झाडाने किती मुकुट घातला झाडाने किती मुकुट घातला डोकीच सोनेरी. काय काय पडर पाण्या यांच्या आईचं पडर पाय हे मध्ये बिगडी देते यार. मध्ये नको ना. हिरवे हिरवे गार शेत सुंदर साडीचे. हिरवे हिरवे गार शेत सुंदर साडीचे. अन झोके घेते कसे जणू हे हिरव्या गालीचे. अन झोके घेते कसे जणू हे हिरव्या गालीचे. बालकवीची कविता. पाखरे इकडून तिकडे किती दुसरी उडती. हिरे मानिके पाच फुटुनी पंखाची गरगरते. व्हेरी गुड. ह्या 5वी 6वीला त्यावेळेस कविता पाठ केलेल्या आहेत त्या सगळ्या. औदुंबर एक कविता आहे, बालकवीची कविता. नंतर तुमची एरे एरे पाऊस ती बालकवीचीच आहे. पाखरे चरुणी होती झाडावर गोळा. पाखरे चरुणी होती झाडावर गोळा. अन कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जो सूर्य दिसतो पक्षी तो सोन्याच्या गोळ्यासारखा दिसतो आणि पक्षी झाडावर त्यावेळेस बसतात. म्हणजे संध्याकाळचं वर्णन खाऊन पिऊन आल्यावर निवांतपणाने. हे म्हणजे संध्याकाळचं वर्णन बालकवीने त्या कवितेमध्ये केलेलं. त्याच्यामुळे त्या काळात या कवितेचं अंग असल्यामुळं त्याच्यामुळे बुद्धीला चालनाच मिळाली ना. आणि त्या काळामध्ये पाठांतर खूप करायचे. कविता श्लोक. दादाला श्लोक पण येतात, कविता येतात. मग मनोरंजनाचे त्यांच्याकडे साधनं भरपूर आहेत. है का नाही.